तर नाशिकमध्ये एबी फॉर्मचा गोंधळ समोर आलाय। सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात नाराजी उफाळून आली आहे। प्रभाग क्रमांक 29 मधून भाजप उमेदवार मुकेश शहाणेंचा अर्ज अवैध ठरला। अर्ज अवैध ठरल्यावर मुकेश शहाणेंनी बडगुजरांविरोधात रॅली काढली आहे। दीपक बडगुजरना पहिला एबी फॉर्म दिल्यामुळेच मुकेश शहाणेंचा अर्ज बाद झाल्याचं समोर येत आहे। सुधाकर बडगुजर यांनी मुलाला एबी फॉर्म देऊन घात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। एबी फॉर्म वाटपावरून नाशिक भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शुभम बोडके सध्या आपल्या सोबत आहेत। शुभम, भाजपमध्येच वेगवेगळे वर्जन्स समोर येत आहेत। या एबी फॉर्मचं नेमकं काय झालं याचे आता या क्षणी नेमके काय अपडेट्स आहेत? खरं प्रभाग क्रमांक जो 29 आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्या मुलाला त्या ठिकाणी एबी फॉर्म जो आहे तो ग्राह्य त्या ठिकाणी धरलेला आहे। आणि जे माजी नगरसेवक आहे मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी बाद झालेला आहे। त्यानंतर ते नाराज झालेले होते। खरं तर अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी मुकेश शहाणे यांनी दर्शवलेली आहे। आणि त्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांसह मुकेश शहाणे यांचे समर्थक हे रॅलीमध्ये सामील झालेले आहे। खरं तर उद्यापर्यंत पक्षाचा निर्णय येईल तोपर्यंत ही संपूर्ण निर्णय जो आहे तो पक्षावर सोडलेला आहे। मुकेश शहाणे सध्या माझ्यासोबत आहेत। कालची जी संपूर्ण घटना घडली पक्षाने देखील बाजू मांडलेली आहे। काय नेमकं घडलं होतं? आपण नाराज आहे, अपक्ष उमेदवारी करणार आहे का? मी नाराज नाही। मला भारतीय जनता पार्टीने माझ्या कामाची पावती म्हणून मला एबी फॉर्म दिला आणि सिडकोमध्ये ज्या परिसरात आम्ही राहतो, ज्या सिडकोमध्ये सगळ्यात पहिला एबी फॉर्म कोणाला दिला असेल तो मला दिला। पक्षावर मी कुठलं देखील नाराज नाही, परंतु पक्षामध्ये एक विशिष्ट व्यक्ती आलेली, त्या व्यक्तीने ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला वेठीस धरलं आणि हा प्रभाग 29 असेल, 25 असेल, 24 असेल, 26 असेल, अजून सातपूरला एक प्रभाग, या सगळ्या प्रभागामध्ये सगळं चुकीचं काम करून ठेवलं आणि भारतीय जनता पार्टीला काहीतरी वेठीस धरून स्वतःचे एबी फॉर्म लावून घेतले। त्या एबी फॉर्ममध्ये माझा तिथं टायमिंगचा थोडा फरक झाल्यामुळे माझा फॉर्म जरा बाद झाला, परंतु माझे तर नाराज मुकेश